साहेब राम राम. राम 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 राम. काय चाललंय? काय नाही, चालू आहे काम. फॉर्म कधी भरणे? भरला आज. आज भरला? हो. आणि माहिती नाही कोणाला? आणि कोणाला माहिती करून काय करायचंच नव्हतं ना. म्हणजे जाहीर सभा किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, ते शक्ती प्रदर्शन करून काही करायचं नव्हतं. अच्छा. म्हणजे जवळजवळ लोक आले 5,000 आणि त्याच्यात करून गेलो. फक्त म्हणजे तुम्हाला नाम मात्र निवडणूक लढायची का? म्हणजे पक्षानं तिकीट दिलं म्हणून तुम्हाला निवडणूक लढायची का? कोण बोलू लागलं तुम्ही? कारभारी सवडे बोलतो, जाफराबाद तालुका. हा बोला, काय म्हणणं आहे नेमकं तुम्हाला? काय म्हणायचं काय? फॉर्म भरायचे होते तर मग गाड्या सांगायच्या होत्या प्रत्येक. अजिबात गाड्या सांगायच्या नाही. आता प्रचार करायचा ना, आपलं आपलं गाव सांभाळायचं. कशाला लागायच्या गाड्या? म्हणजे तुम्हाला बाकीचे कार्यकर्ते लागत नाही का? बाकीच्या कार्यकर्त्यांनी गावात काम करायचं का जालन्याला येऊन काम करायचंय? अहो बाबा, पण संपर्क तर लागेल ना तुमचा. अहो मग संपर्काला मी सगळ्या ठिकाणी प्रचाराला येऊ लागलो ना. तुम्ही आले जमणार आहे का? सगळ्या ठिकाणी प्रचाराला मी येऊ राहिलो ना. प्रत्येक खेडेगावात तुम्ही येणार आहे का तुम्ही? हा, प्रत्येक खेडेगावात तुम्ही येणार आहे का? मग ते तालुक्यातले कार्यकर्ते काय करणार आहे? मग तालुक्यातला कोण आहे आपल्या गावात, आपल्या तालुक्यात? प्रत्येक तालुक्यात तालुकाध्यक्ष आहे प्रत्येक पक्षाचा. काय अवघडच आहे तुमच्यावर. हो, तशीच राहत असती लोकसभेची निवडणूक. इथं काय ही काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे का? असं आहे का? ते रावसाहेब दानवे येणार आहे का? रावसाहेब दानवे शान आहे, येडा ते कळण तुम्हाला निकाल लागलं. हाव का? हो. ओव्हर कॉम्पिटिशन आहे तुम्हाला समजा. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये. तुम्ही वेड्यासारखं बोलू लागले. तुम्हाला कळू राहिलं काय बोलू राहिले ते? हो बोलतो मी, मला कळतं. काय बोलू राहिले तुम्ही? की तुम्हाला काय नॉमिनल निवडणूक लढायची का म्हणून? मी मूर्ख आहे का? रात्रंदिवस रात पहाट करून मी बोंबलत फिरवले लोकांकडे. कुठं आले तुम्ही? ज्या प्रभातला परवा दिवसभर नव्हतो का, ज्या प्रभात तालुक्यामध्ये? अहो, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याचे नंबर. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला मी नसतो जात. 1,500 खेड्यामध्ये लोकसभेचा उमेदवार जात नसतो. त्या खेड्यातले कार्यकर्ते आपण जिल्हा परिषद सर्कल मध्ये बोलू, तेव्हा प्रचाराची जाहीर सभा घेऊ, तेव्हा भेट होईल ना. अहो साहेब, रावसाहेब दानवे खेड्यातले लोक. रावसाहेब दानवे तर काही सांगू नका मला. तुम्ही काँग्रेसचे का राष्ट्रवादीचे का शिवसेनेचे? मी राष्ट्रवादीचा आहे. हा, मग आता याच्यानंतर रावसाहेब दानवेचं कौतुक सांगू नका. शरद पवारचं सांगा, चंद्रकांत दानवेचं सांगा. काय रावसाहेब करायचं? चंद्रकांत दानवेचा वही मी साहेब. मग तुम्ही असं काय बोलू राहिले? मी रावसाहेबचं काय कौतुक करू राहिले तुम्ही? तुम्हाला रावसाहेब बद्दल गोडी आहे का? नाही, तुमचा कार्यक्रम चुकून राहिला हे तुम्हाला समजत नाही का? हा, मला सगळं कळत. काळजी नका करू काही. बर बर बर. मी चंद्रकांत दानवेला सांगतो, तुमचा पाहुणा त्या रावसाहेब दानवेची गोडी बोलत होतो. हो, सांगा सांगा सांगा. तुम्ही असे काय बोलू राहिले? तुम्हाला कळायला पाहिजे की मी लढायची निवडणूक म्हणून नॉमिनल लढू राहिलो. साहेब, माझा जन्म 1964 आहे, त्याचा विचार करा. हो, बरोबर बरोबर. मी लहान वयाचा माणूस नाही. हो साहेब. हा, ठीक आहे, ठेवा.